नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण राष्ट्रपती या पदाबद्दलची सगळी काही माहिती जाणून घेणार आहे. जे काही महत्वाचे कलम आहेत आपण हे सुद्धा याच्यातून रिवाइज करून व्यवस्थित लक्षात सुद्धा ठेवणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी हे लेक्चर अतिशय महत्वाचं आहे. मे बी पुस्तकामधून वाचून तुम्हाला लक्षात नाही राहू शकत, मात्र जर आपण चांगल्या पद्धतीने याला वारंवार रिवाइज केलं तर छान पद्धतीने लक्षात राहू शकतं. ओके, त्याच्यामुळे आपल्या या लेक्चर मधला मेन मोटो हाच आहे की तुम्हाला राष्ट्रपतींबद्दलची जी महत्वाची कलम आहेत ही कशी लक्षात ठेवता येतील किंवा ते बराबर कसे कन्सेप्च्युअली तुम्हाला माहिती होऊन जातील, तर आपण या लेक्चरमधून बघणार आहे ते. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये एक राष्ट्रपती असावा अशी तरतूद आपल्या घटनेमध्ये करून ठेवलेली आहे. ओके, आणि आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर हे जे लेक्चर आहे हे आपण फार स्टँडर्ड रेफरन्स बुक यूज करून बनवलेलं आहे. याच्यामध्ये लक्ष्मीकांत सरांचं पण बुक इन्क्लूड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप डीपमध्ये व्यवस्थित माहिती भेटणार आहे, जी की तुम्हाला बाकीच्या आपल्या एमपीएससीच्या मटेरियल्स मधून नाही भेटणार. ओके, त्याच्यामुळे याच्यातले सगळे प्रत्येक लाईन टू लाईन किंवा शब्द न शब्द अतिशय महत्वाचा असेल. ओके, त्याच्यामुळे व्यवस्थित ह्याच्या तुमच्या नोट्स सुद्धा बनतील. पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित लेक्चर ऐका, त्याच्यानंतर काय काय पॉईंट तुमच्या लक्षात राहिलेत तेवढे फक्त नोट डाऊन करा, आणि नंतर मग जे तुम्हाला पॉईंट कुठं आठवत नाहीये हा पण पॉईंट आपण या लेक्चरमध्ये बघितला आहे, जर तुम्ही एखादा मिस केला तर मग परत एकदा रिवाइज करून लेक्चर बघा. ओके, आणि मग त्यावेळेस पॉज करून तुम्ही नोट्स बनवू शकता. ओके, तर व्यवस्थित लक्ष द्या पहिल्यांदा. आता आपण परत एकदा सुरू करू. तुम्हाला माहिती असेल की राष्ट्रपती हे पद आपल्या घटनेमध्ये तरतूद केलेली ऑलरेडी. आपल्या देशाला एक राष्ट्रपती असावा हे घटनेच्या कलम 52 मध्ये सांगितलेलं आहे. आपले राष्ट्रपती हे आपल्या भारताचे राज्यप्रमुख असतात. ऍक्च्युली राष्ट्रपती हे जे पद आहे हे भारतामध्ये फक्त एक नामधारी प्रमुख आहे. जे खरं काम असतं हे सगळं आपल्या प्राईम मिनिस्टरला करायला लागतं. त्याच्यामुळेच पंतप्रधान यांना शासन प्रमुख म्हणतात आणि राष्ट्रपती यांना राज्यप्रमुख म्हणतात. ओके, मग दोन्हीमध्ये तुम्हाला कळालं असेल. एक्झाम मध्ये असा जर प्रश्न आला की शासन प्रमुख म्हणून कुणाला ओळखतात तर ते म्हणजे पंतप्रधान, आणि राज्यप्रमुख म्हणून कुणाला ओळखतात तर ते म्हणजे राष्ट्रपती. ओके, आणि राष्ट्रपती हे आपल्या देशाचे पहिले नागरिक असतात असं सुद्धा आपल्या कलम 53 मध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि ते आपल्या सगळ्या जे आपले संरक्षण दल आहे याचे सुद्धा एक सरसेनापती असतात. आपण हे पुढं कलम बघताना बघणार आहे. ओके, आणि राष्ट्रपती हे कार्यकारी प्रमुख सुद्धा असतात आपल्या संघराज्याचे, अशी सुद्धा माहिती आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेली आहे. ओके, आणि भाग 5 मधला जे प्रकरण 1 आहे हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या संबंधित सगळे जे महत्वाचे कलम असतील ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ओके, म्हणजे भाग 5 हा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यामधलं प्रकरण 1 मध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. ओके, आता आपण जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत हे सगळे बघू. तर 52 आर्टिकल याच्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया याची डेफिनेशन किंवा प्रेसिडेंट ऑफ इंडिया आपल्या देशाला एक असावा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आर्टिकल 53 मध्ये म्हणजे कलम 53 मध्ये राष्ट्रपतींकडे कार्यकारी अधिकार असेल. ओके, हे दिलेलं आहे. त्यानंतर कलम 54 मध्ये इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट कसं असतं, इलेक्शन प्रोसिजर कशी असावी किंवा इलेक्शनसाठी वोट कोण कोण करू शकेल तर ही माहिती दिलेली आहे. कलम 55 मध्ये निवडणुकीची तत्वे काय असतात म्हणजे कशा पद्धतीने इलेक्शन फॉर्म करायचे ते दिलेलं आहे. कलम 56 मध्ये टर्म ऑफ द ऑफिस ऑफ प्रेसिडेंट म्हणजे प्रेसिडेंटचा जो कार्यकाल असणार आहे, ओके, म्हणजे पदाधिकार आपण त्याला म्हणतो, तर कलम 56 मध्ये तो दिलेला आहे. कलम 57 मध्ये पुनर्निवडीसाठी आपले जे राष्ट्रपती आहेत, जे आधीचे राष्ट्रपती, समजा त्यांना परत एकदा इलेक्शनला उभं राहायचं असेल तर त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ही कलम 57 मध्ये दिलेली आहे. ओके, कलम 58 मध्ये त्या राष्ट्रपतींचं क्वालिफिकेशन काय असावं म्हणजे ते देशाचे आपले नागरिक असावे, त्याच्यानंतर त्यांचा एज क्रायटेरिया काय असला पाहिजे आणि बाकीचे क्वालिफिकेशन त्यांचे काय पाहिजेत हे सगळं दिलेलं आहे कलम 58 मध्ये. कलम 59 मध्ये राष्ट्रपतींच्या पदाच्या वेगवेगळ्या शर्ती दिलेल्या आहेत. कलम 60 मध्ये राष्ट्रपतींची जी शपथ आहे, ओथ आहे, ती दिलेली आहे. ओके, प्रतिज्ञा म्हणा तुम्ही त्याला. कलम 61 मध्ये महाभियोग पद्धती म्हणजे आपण राष्ट्रपतींना कशा पद्धतीने काढून टाकू शकतो पदावरून, तर त्याबद्दल सगळी माहिती कलम 61 मध्ये दिलेली आहे. ओके, तर आता आपण प्रत्येक कलम ओळीने बघणार आहे आणि 2 ते 3 कलम बघून झाल्यानंतर परत एकदा आपण सगळे कलम रिवाइज करणार आहे. ओके, तर कलम 52 आता बघू. कलम 52 नुसार आपल्या देशाला एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद आपल्या घटनेमध्ये करून दिलेली आहे. ओके, कलम 53 बघू. कलम 53 मध्ये 2 महत्वाच्या तरतुदी आहेत. कलम 53 मधल्या ए मध्ये जो ए पॅसेज आहे त्यामध्ये असं सांगितलंय
की भारताच्या संघराज्याचा जो कार्यकारी प्रमुख असणार आहे किंवा कार्यकारी अधिकार जो असणार आहे हा राष्ट्रपतींकडे असेल अशी तरतूद कलम 53 मध्ये दिलेली आहे. अशाच प्रकारची एक महत्वाची तरतूद ही कलम 53(2) मध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की आपल्या देशाचे पहिले नागरिक फर्स्ट रेसिडेंट ऑफ इंडिया हे जे असतील हे म्हणजे राष्ट्रपती. ओके, आणि ते आपले कमांडर इन चीफ म्हणजेच आपले जे संरक्षण दलाचे सरसेनापती सुद्धा असतील असं कलम 53(2) मध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर कलम 52 आणि 53 आता बघितलेत. कलम 54 बघू आता. कलम 54 हे एक महत्वाचं आहे. याच्यामध्ये राष्ट्रपतींची निवड कशातून केली जाते किंवा त्याच्यासाठी वोट कोण कोण करू शकतं याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे कलम 54 मध्ये. त्यानुसार राष्ट्रपतींची जी निवड आहे ही अप्रत्यक्षपणे होते. अप्रत्यक्षपणे म्हणजे काय की लोक त्यांना प्रत्यक्षपणे निवडून देत नाहीत किंवा त्यांच्यासाठी मत पण देत नाहीत. ओके, लोकांमधून त्यांची प्रत्यक्षपणे निवड होत नाही, त्यामुळेच आपण राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्षपणे होते असं म्हणतो. ओके, राष्ट्रपतींची जी निवड आहे ही एक इलेक्ट्रॉल कॉलेज कडून केली जाते. इलेक्ट्रॉल कॉलेज म्हणजे एक असं तुम्ही कन्सिडर करू शकता की एक समिती असते असं कन्सिडर करा. त्या समितीमध्ये वेगवेगळे लोक असतील, वेगवेगळे पदाधिकारी असतील आणि त्यातून त्यांना आपण एक हक्क देतोय की तुम्ही राष्ट्रपतींची निवड करा. ओके, तुम्हाला समजत असेल हे नेमकं. तर आता या इलेक्टोरल कॉलेजमध्ये कुठले कुठले व्यक्ती असतात किंवा कुठले कुठले सदस्य इन्क्लूड असतात ते महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये आपले जे संसद आहे त्याच्यामधले जे दोन्ही सभागृह म्हणजे एक लोकसभा आणि दुसरं म्हणजे राज्यसभा, तर याचे निर्वाचित म्हणजे जे इलेक्टेड लोक असतील, जे निवडून गेलेले आहेत संसदेमध्ये, ते लोकसभेमध्ये असू किंवा राज्यसभेमध्ये, तर लोकसभा आणि राज्यसभा याच्यातून जे इलेक्टेड सदस्य आहेत, जे निर्वाचित सदस्य आहेत, ते राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये वोट करू शकतात. ओके, अजून एक असे वेगवेगळ्या प्रकारचे आणखीन सदस्य सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये आपले जे राज्यांचे जे विधानसभा आहेत म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज ज्या आहेत, तर याच्यामध्ये सुद्धा जे निर्वाचित सदस्य आहेत जसं की इलेक्टेड सदस्य जे आहेत तर हे सुद्धा राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये वोट करू शकतात. ओके, म्हणजे कुठले कुठले तर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जे निवडून आलेले आहेत निर्वाचित सदस्य आहेत ते सुद्धा मत करू शकतात. त्याचबरोबर राज्यांमध्ये जे विधानसभा आहेत म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, राज्यामध्ये ऍक्च्युली असे बरेचसे राज्य आहेत जिथं विधानसभा पण आहेत आणि विधान परिषद सुद्धा आहेत. ओके, म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पण आहे आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पण आहे. मात्र राष्ट्रपतींच्या इलेक्शनसाठी फक्त विधानसभाचेच जे निर्वाचित किंवा जे इलेक्टेड सदस्य असतील ते मत टाकू शकतात. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे म्हणजे विधान परिषदेचे जे निर्वाचित असतील किंवा ते नॉमिनेटेड असतील तर ते मत टाकू शकत नाहीयेत. ओके, त्यानंतर दिल्ली व पुदुचेरी हे जे आपले केंद्रशासित प्रदेश आहेत तर याच्यामध्ये विधानसभा आहेत आणि विधानसभामध्ये निर्वाचित जे सदस्य आहेत तर हे सुद्धा इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. ओके, म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता राष्ट्रपतींच्या इलेक्शनला कुठल्या वेगवेगळ्या 3 कॅटेगरीचे सदस्य पार्टिसिपेट करू शकतात. तर सगळ्या प्रकारचे इलेक्टेड मेंबर्स. ओके, म्हणजे ते दोन्ही सभागृहामधले असू शकतील, त्याचबरोबर आपल्या राज्यांच्या विधानसभामधले असू शकतील लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमधून. ओके, आणि दिल्ली आणि पुडुचेरी तर याच्यामधल्या सुद्धा जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे विधानसभा आहे तर या 3 कॅटेगरीमधले इलेक्टेड सदस्य फक्त निवडून आलेले निर्वाचित सदस्य हेच राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये वोट टाकू शकतात. ओके, दिल्ली आणि पुदुचेरी हे केंद्रशासित प्रदेश जरी असेल तरी तिथे विधानसभा आहे आणि ही जी तरतूद आहे किंवा दिल्ली आणि पुडुचेरी जे ऍड केलेत इलेक्शनसाठी वोट करायचा त्यांना हक्क जो दिलेला आहे हा 17व्या घटना दुरुस्तीनुसार 1992 मध्ये देण्यात आलाय. ओके, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये असा प्रश्न येतोच हमखास की असा जो अधिकार आहे दिल्ली आणि पुडुचेरी यांच्या जे विधानसभेमधले जे निर्वाचित सदस्य आहेत तर यांना हा हक्क म्हणजेच राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये वोट करण्याचा हक्क कुठल्या घटना दुरुस्तीने देण्यात आला असा जर प्रश्न बनला तर ती घटना दुरुस्ती म्हणजे 17वी घटना दुरुस्ती जी की 1992 मध्ये झाली होती. ओके, आणि कुठल्या कुठल्या व्यक्ती किंवा कुठले कुठले सदस्य याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाहीत तर हे सुद्धा महत्वाचे आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली याच्यामधले जे नॉमिनेटेड लोक असतील म्हणजेच जे नामनिर्देशित सदस्य जे असतील तर हे पार्टिसिपेट करू शकत नाहीयेत. ओके, म्हणजे कुठल्याच प्रकारचा नॉमिनेटेड
सदस्य जो की फक्त नामनिर्देशित सदस्य आहे, जो निवडून आलेला नाहीये, तर असा व्यक्ती राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये वोट टाकू शकत नाही. ओके, मग त्याच्यामध्ये तुमची विधान सभा असू द्या किंवा विधान परिषद असेल. ओके, त्याचबरोबर आपले जे दोन्ही सभागृह आहेत, तर इथलमध्ये म्हणजे दोन्ही जे सभागृह आहेत जसं की लोकसभा आणि राज्यसभा, याच्यामध्ये सुद्धा जे नॉमिनेटेड लोक आहेत हे राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये वोट टाकू शकत नाहीयेत. ओके, हे सगळे पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण ज्यावेळेस इम्पिचमेंट प्रोसेस बघणार आहे आपण राष्ट्रपतींची, त्यावेळेस हे तुम्हाला पॉइंट कामी पडतील. ओके, तर व्यवस्थित लक्षात ठेवा कुठले कुठले व्यक्ती भाग घेऊ शकत नाहीयेत. तर लोकसभा, राज्यसभा, त्यानंतर राज्य विधानसभा, तर याचे जे नॉमिनेटेड पर्सन्स असतील, सगळे नॉमिनेटेड सदस्य आहेत, तर हे राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये भाग घेऊ शकत नाहीयेत. त्याचबरोबर कुठल्याच प्रकारचा नॉमिनेटेड जर असेल तो व्यक्ती, तर तो इलेक्शन प्रोसिजरमध्ये भाग घेऊ शकणार नाहीये. आता हे लक्षात ठेवायसाठी एक कॉमन सेन्स थोडासा यूज करा. जे नॉमिनेटेड पर्सन असतात, एक राष्ट्रपतींना एक हक्क सुद्धा, एक अधिकार आहे की राष्ट्रपती लोकसभेसाठी काही त्यांच्या किंवा म्हणजे जे आपले सभागृह आहेत तर यांच्यासाठी स्वतः काही पर्सन नॉमिनेट करू शकतात. म्हणजे स्वतः काही असे पर्सन निवडू शकतात की जे निवडून नव्हते आले तर त्यांना एक सदस्यपद देऊ शकतात लोकसभेचं आणि राज्यसभेचं. ओके, मग अशा जर पर्सननी राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये जर वोट टाकलं आणि जर ज्या राष्ट्रपतींनी या पर्सनला निवडला होता आणि तोच राष्ट्रपती नेक्स्ट इलेक्शनला उभा राहिला, तर ज्याला निवडला होता तर तो ऑब्व्हियस आहे की तो राष्ट्रपतींना वोट देईल. त्याच्यामुळं हे जे आपण नॉमिनेटेड पर्सन्स असतात तर यांना राष्ट्रपती इलेक्शनमध्ये वोटिंग अधिकार देत नाही. ओके, तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. वोटिंग अधिकार कुणाकुणाला आहे, तर दोन्ही सभागृहाचे जे इलेक्टेड पर्सन असतील, त्याचबरोबर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे राज्याच्या विधानसभाचे जे इलेक्टेड पर्सन असतील तर यांना अधिकार आहे. त्याचबरोबर दिल्ली आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशामधल्या सुद्धा विधानसभेचे निर्वाचित जे सदस्य असतील यांना सुद्धा इलेक्शनचा हक्क आहे. कुणाला नाहीये, तर कुठल्याच प्रकारचा नॉमिनेटेड पर्सन हा इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. त्याचबरोबर राज्याचा जे असे राज्य आहेत जिथं विधानसभा पण आहे आणि विधान परिषद सुद्धा आहे, तर विधान परिषदेमधले जे निवडून जरी आले असतील व्यक्ती काही, तर त्यांना सुद्धा राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये वोट टाकण्याचा हक्क नाहीये. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला पूर्णपणे हक्क नाहीये. ओके, तर व्यवस्थित तुम्ही कलम 54 लक्षात ठेवा. आता आपण परत रिवाइज करू. आपण कलम 52 मध्ये काय बघितलं होतं, तर आपल्या देशाला एक राष्ट्रपती असावा अशी तरतूद आपल्या संविधानामध्ये केलेली कलम 52 नुसार. कलम 53 मध्ये आपण 2 सब पॉइंट बघितले होते. कलम 53(1) मध्ये असं सांगितलं होतं की राष्ट्रपती जे भारताचे राष्ट्रपती असतील हे आपल्या संघराज्याचा कार्यकारी अधिकारी राष्ट्रपतींकडे असेल, पूर्ण कार्यकारी अधिकार. आणि 53(2) मध्ये असं बघितलं होतं की ते आपल्या देशाचे पहिले नागरिक असतील आणि ते कमांडर इन चीफ म्हणून सुद्धा काम करतील. म्हणजेच आपल्या देशाचे संरक्षण दलाचे सेनापती, सरसेनापती सुद्धा ते असतील. ओके, आता आपण कलम 55 किंवा कलम 55 बघूया. याच्यामध्ये निवडणूक पद्धत सांगितलेली आहे. म्हणजेच इलेक्शन आता आपण बघितलं की कुठले कुठले लोक हे पार्टिसिपेट करू शकतात. ह्याच्यानंतर ही थोडीशी मोठी प्रोसिजर आहे निवडणूक पद्धत. ऍक्च्युली याच्यामध्ये तुम्हाला एमएलएच्या मतांचं मूल्य काउंट करावं लागतं किंवा एमपीच्या मतांचं मूल्य काउंट करावं लागतं. तर थोडासा एक लेंदी टॉपिक आहे हा आपण सेपरेटली डिस्कस करू, कारण तुम्हाला जर आता हे सगळं एक साथ जर घेतलं तर खूप कन्फ्युजन होईल. ओके, त्याच्यामुळे निवडणूक पद्धत आपण एखाद्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. ओके, आता कलम 56 बघू. कलम 56 नुसार त्याच्यामध्ये राष्ट्रपतीचा जो पदावधी असतो तो मेन्शन केलेला आहे. म्हणजे कार्यकाल किती असावा राष्ट्रपतींचा, किती दिवस ते राष्ट्रपती म्हणून काम करू शकतात हे सांगितलेले कलम 56 मध्ये. कलम 56च्या 1 नुसार राष्ट्रपतींचा जो पदावधी आहे, म्हणजेच राष्ट्रपती शपथ घेतल्यापासून हे त्या दिवशीपासून, ज्या दिवशी त्यांनी ऑफिस जॉईन केलं त्या दिवशीपासून पुढचे 5 वर्ष इतका त्यांचा कार्यकाल असणार आहे. ओके, म्हणजे पद धारण केल्यापासून येथे पुढचे जे 5 वर्ष असतील हे ते राष्ट्रपती म्हणून काम करतील. ओके, त्याचबरोबर अशी सुद्धा आपल्या कॉन्स्टिट्यूशननी प्रोव्हिजन दिलेली आहे की राष्ट्रपती हे राजीनामा सुद्धा देऊ शकतील. राष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर असा लेखी राजीनामा त्यांना उपराष्ट्रपतींकडे द्यावा लागतो. ओके, आणि उपराष्ट्रपतींकडे जर राष्ट्रपतींनी राजीनामा दिला तर उपराष्ट्रपतीला लगेचच ही बातमी लोकसभेच्या अध्यक्षाला कळवावी लागते. ओके, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. लोकसभेचे जे अध्यक्ष असतील यांना लगेचच उपराष्ट्रपती हे ती बातमी कळवतात की समजा जर राष्ट्रपतींनी राजीनामा दिला असेल तर. ओके, तर व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न बनू शकतो की राष्ट्रपतींनी जर राजीनामा दिला तर ही बातमी उपराष्ट्रपती सगळ्यात पहिल्यांदा कुणाला देतात किंवा कुणाला द्यावी लागते,
तर ऑप्शन बरेच असू शकतात, त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही चूज करा की लोकसभेच्या अध्यक्षांना लगेचच अशी माहिती कळवावी लागते. ओके. आणि जर राष्ट्रपतींना ऍक्च्युली आपण पदावरून सुद्धा काढून टाकू शकतो, जसं की कलम 61 मध्ये राष्ट्रपतींना आपण पदावरून कसं दूर करू शकतो किंवा त्यांना आपण कसं काढून टाकू शकतो, तर ती सगळी इन्फॉर्मेशन ही कलम 61 मध्ये दिलेली आहे. ओके. त्याला इम्पिचमेंट प्रोसिजर म्हणतात, तुम्ही ऍज इट इज लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रपतींचा जर जो पदावधी आहे, जो 5 वर्षाचा जो स्पॅन आहे त्यांचा, तो जर संपला तर राष्ट्रपती पदावरती राहू शकतात का, असा प्रश्न बनू शकतो एक्झाम मध्ये, की त्यांचा राष्ट्रपतींचं टेन्युअर जे आहे ते 5 वर्ष संपलेलं आहे आणि आता पुढचे राष्ट्रपती निवडायचे बाकी आहेत. तर या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती हे पदावरती राहू शकतात का, होय किंवा नाही जर असेल तर होय हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. कारण पुढचे जे राष्ट्रपतींचे जे उत्तराधिकारी असतील, म्हणजे जो पुढचा राष्ट्रपती होणार आहेत, तर हे स्वतःचे पद धारण करेपर्यंत आपले जे जुने राष्ट्रपती असतील हे पदावरती राहू शकतात. ओके. अशी सुद्धा प्रोव्हिजन आपल्या आर्टिकल 56 मध्ये मेन्शन केलेली आहे. ओके. आता आपण कलम 57 बघूया. आय होप की तुम्हाला सगळं लेक्चर समजत असेल. व्यवस्थित फक्त शांतपणे ऐका, त्याच्यानंतर सगळे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला आपोआपच सुचतील, मग तुम्हाला नोट्स पण बनवायला सोपं पडेल. ओके. कलम 57 बघू आता. कलम 57 मध्ये राष्ट्रपती हे पुन्हा निवडणुकीस पात्र असतात असं सांगितलेलं आहे. म्हणजेच राष्ट्रपती हे 2, 3, 4, 5 अनलिमिटेड टाइम पर्यंत ते राष्ट्रपती बनू शकतात आपल्या देशामध्ये. ओके. आपल्या भारतामध्ये अशी प्रोव्हिजन आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये की राष्ट्रपती हे कितीही वेळा राष्ट्रपती बनू शकतात, म्हणजे एखादा व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती बनू शकतो. ओके. तुम्हाला माहिती असेल अमेरिकेमध्ये फक्त 2दाच राष्ट्रपती बनता येतं, जसं की बराक ओबामा 2दा राष्ट्रपती बनले आणि त्यांचा पण कार्यकाल 4 वर्षाचा असतो. ओके. म्हणजे 4 आणि 4 8च वर्षासाठी एखादा व्यक्ती तिथं राष्ट्रपती बनू शकेल. मात्र आपल्या देशामध्ये किती वर्षांपर्यंत, म्हणजे कितीही वेळा हे पद कोणीही व्यक्ती धारण करू शकतो. ओके. तर आतापर्यंत आपल्या देशामध्ये असे एकच व्यक्ती आहेत की ज्यांनी राष्ट्रपती पद हे 2दा भूषवले आणि ते पण सलग 2दा, ते म्हणजे राजेंद्र प्रसाद, जे आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती आहेत. ओके. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सलग 2 वेळेस राष्ट्रपती पद हे भूषवलेले आहे. आणि त्यांच्यासोबत जे पहिले उपराष्ट्रपती होते, ओके, म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, तर यांनी सुद्धा सलग 2 वर्ष ते पण बिनविरोध हे उपराष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. ओके. म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे उपराष्ट्रपती होते, पहिले उपराष्ट्रपती आपल्या देशाचे, त्यांनी सुद्धा सलग 2 वर्ष हे उपराष्ट्रपती पद हे धारण केलेले. ओके. आणि ते पण बिनविरोध निवडून आले होते. आणि असा आणखीन एक व्यक्ती आहेत जे उपराष्ट्रपती 2दा बनलेत, ते म्हणजे सध्याचे हमीद अन्सारी. ओके. तर अशा 2 व्यक्ती आहेत ज्या उपराष्ट्रपती सलग 2-2दा बनल्यात. एक म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि दुसरे म्हणजे हमीद अन्सारी. ओके. आणि असा एकच व्यक्ती आतापर्यंत जो सलग 2दा राष्ट्रपती बनलाय किंवा 5 वर्षांपेक्षा जास्त टाइम स्पॅन राष्ट्रपती पदावरती आहेत, ते म्हणजे आपले पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके. राष्ट्रपती किती झालेत आणि ते कसे लक्षात ठेवायचे याच्यासाठी आपण एक स्टोरी सुद्धा डिस्कस केलेली आपल्या लेक्चरमध्ये. त्यांनी कुणी बघितली नाहीये ते नक्कीच विजन पॉलिटी या प्लेलिस्टमध्ये जाऊन राष्ट्रपतींची ती एक गोष्ट आहे, ती तुम्ही व्यवस्थित ऐकू शकता. ओके. कलम 58 बघू आता आपण. ते बघण्याआधी परत एकदा रिवाइज करू आपण की कलम 55 मध्ये काय होतं, तर कलम 55 मध्ये निवडणूक पद्धत सांगितलेली आहे. कलम 56 मध्ये राष्ट्रपतींचा पदावधी सांगितलेला आहे, म्हणजे किती वर्षासाठी, तर 5 वर्षांसाठी राष्ट्रपती बनू शकतात. आणि कलम 57 मध्ये राष्ट्रपतींची निवड ही कितीही वेळेस होऊ शकते किंवा कुठलाही व्यक्ती राष्ट्रपती 2, 3, 4 कितीही वेळेस बनू शकतो असं सांगितलेलं आहे. ओके. कलम 58 आता बघू. कलम 58 मध्ये निवडणुकीसाठी अर्हता किंवा क्वालिफिकेशन काय असावं एखाद्या व्यक्तीचं, ज्याला राष्ट्रपती बनायचंय अशा व्यक्तीचं काय क्वालिफिकेशन असायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. तर तो पहिली कंडिशन म्हणजे तो भारतीय नागरिक असावा. दुसरी कंडिशन अशी आहे की त्या व्यक्तीचं जे वय आहे हे 35 वर्ष पूर्ण असावं. तिसरी पण एक महत्वाची कंडिशन आहे, ती म्हणजे ज्या व्यक्तीला राष्ट्रपतीचं इलेक्शन लढवायचंय किंवा राष्ट्रपती होऊ इच्छितो तो व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास तो पात्र असावा. ओके. म्हणजे लोकसभेच्या सदस्य बनण्यासाठी ज्या पात्रता रिक्वायर्ड आहेत ते त्या व्यक्तीमध्ये असायला पाहिजेत. आणि उपराष्ट्रपतीसाठी ही जी कंडिशन आहे ती राज्यसभा आहे. ओके. म्हणजे राज्यसभेसाठी एखादा व्यक्ती जर सदस्य बनून निवडून येण्यास जर पात्र असेल तर तो उपराष्ट्रपती सुद्धा बनू शकतो. ओके. मात्र राष्ट्रपतींसाठी ही जी कंडिशन आहे ती अशी आहे की लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास ते व्यक्ती पात्र असावा. ओके. त्यानंतर एक महत्वाची कंडिशन आहे ती म्हणजे जो व्यक्ती
हे राष्ट्रपती होऊ इच्छितो तो भारत सरकार किंवा राज्य सरकार किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकार, ओके, त्याचबरोबर सार्वजनिक प्राधिकार यांच्या नियंत्रणात असलेल्या कोणत्याही लाभाच्या पदावरती नसावा. ओके, पण त्याच्यामध्ये पण काही अपवाद आहेत. असे काही पद आहेत जसं की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, केंद्र किंवा राज्य शासनाचा मंत्री. तर असा व्यक्ती हा राष्ट्रपती इलेक्शनला उभा राहू शकतो. मात्र हे एक 5 ते 6 व्यक्ती सोडून जे बाकीचे कोणी असतील, भारत सरकार, राज्य सरकार, त्याचबरोबर कोणत्याही स्थानिक प्राधिकार, त्याचबरोबर सार्वजनिक प्राधिकार यांच्या नियंत्रणाखाली असलेलं कुठलंही लाभाचं जर पद असेल तर त्या व्यक्तीला राष्ट्रपती इलेक्शन लढवता येणार नाहीये. ओके, तर कुणाकुणाला लढवता येण्याचे चान्सेस आहेत ते म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, केंद्र आणि राज्यमंत्री. ओके, त्याचबरोबर एक महत्वाची कंडिशन अशी पण आहे की राष्ट्रपती पदासाठी जर तुम्हाला आवेदन भरायचं असेल किंवा आवेदन पत्र भरायचं असेल तर त्या उमेदवाराला किमान 50 मतदात्यांनी पाठिंबा द्यावा किंवा ते प्रपोजर्स म्हणतात, तर 50 प्रपोजर्स तरी त्याला असावेत. ओके, आणि आणखीन असे 50 एक्स्ट्रा मतदाते सुद्धा त्याच्याकडे असावेत जे त्याला अनुमोदन म्हणजेच सेकंडर्स म्हणतात त्याला, तर ते देणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे एकूण असे 100 लोकांचा राष्ट्रपतींना पाठिंबा असायलाच लागतो जर त्या एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपती बनायचा असेल तर. त्यापैकी 50 हे मतदात्यांनी जर पाठिंबा दिला आणि त्याचबरोबर 50 असे की मतदात्यांनी अनुमोदन देणे गरजेचं आहे. ओके, आणि 1997च्या आधी ही जी कंडिशन होती म्हणजे नंबर ऑफ प्रपोजर्स अँड सेकंडर्स जे आहेत हे 10 प्रत्येकी पाहिजे होते. ओके, आणि राष्ट्रपती पदासाठी जे तुम्हाला रक्कम जी भरावी लागते, अनामत रक्कम म्हणतात त्याला, तर ते जे डिपॉझिट आहे हे 1.5 लाख रुपये हे रिझर्व्ह बँकेमध्ये डिपॉझिट म्हणून ठेवावे लागतात. 15,000 रुपये हे रिझर्व्ह बँकेमध्ये डिपॉझिट म्हणून राष्ट्रपती उमेदवाराला भरावे लागतात. ओके, तर 15,000 रुपये ही अमाऊंट आहे, ही लक्षात ठेवा. मी चुकून 1.5 लाख सांगितलेलं आहे. तर 15,000 ही अमाऊंट डिपॉझिट म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये त्या उमेदवाराला ठेवावी लागते. 1997च्या आधी ती अमाऊंट फक्त 2,500 रुपये एवढी होती. ओके, तर 1997च्या आधी डिपॉझिट फक्त 2,500 रुपये होतं आणि ते पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्येच भरावं लागायचं. आणि जर उमेदवाराला इलेक्शनमध्ये एकूण मतांच्या 1/6 पेक्षा जर कमी मतं पडली किंवा 1/6 मते नाही भेटली त्याला, तर ती जी रक्कम आहे किंवा जे डिपॉझिट आहे ते जप्त होतं. ओके, तर 1/6 मत हे तुम्ही लक्षात ठेवा, एक क्रायटेरिया बनू शकतो. म्हणजे समजा जर 60 व्यक्ती असतील, ओके, तर 60 टोटल मतदाते आहेत आणि 60 लोकांनी मत टाकले आणि एखाद्या पर्सनला 1/6 म्हणजे 60च्या 1/6 म्हणजे ऍटलीस्ट 10 मतं जरी नाही पडले, म्हणजे समजा 8 मत पडले किंवा 7 मत पडले तर त्याचं डिपॉझिट जप्त होईल. ओके, जर डिपॉझिट जप्त नसेल करून घ्यायचं तर त्याला मिनिमम 1/6 पेक्षा जास्त किंवा 1/6 मतं भरणं गरजेचं आहे. ओके, हे कलम 58 मध्ये एवढ्या सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत. आता आपण कलम 59 बघूया. कलम 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या शर्ती दिलेल्या आहेत. म्हणजे राष्ट्रपती पदावरती म्हणजे जे पद आहे हे ग्रहण करण्यासाठी काय काय कंडिशन्स आहेत किंवा ते काय काय त्याच्यावरती त्यांना लाभ पण भेटू शकतो हे सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांची सॅलरीज वगैरे सगळं इन्क्लूड केलेलं आहे. जसं की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे राष्ट्रपतींच्या शर्तीमध्ये असं पण सांगितलंय की जर एखादा व्यक्ती आमदार असेल, खासदार असेल, तर असा तर व्यक्ती ऍक्च्युली राष्ट्रपती बनूच शकत नाही. मात्र असा व्यक्ती जर निवडून आला तर त्याला त्याचे जे पद होतं आधीचं तर ते त्या तारखेला म्हणजे ज्या दिवशी राष्ट्रपती म्हणून तो निवडून आला त्या दिवशी त्याला आपली ती जी जागा होती म्हणजे जी आमदारकी होती किंवा खासदारकी होती ते पद त्याला रिक्त करावं लागतं. ओके, आणि ते त्याला मान्य करावं लागतं. तर ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे. या शर्तींमधली एक महत्वाची कंडिशन आहे की जर समजा राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा जर सदस्य असेल, सदस्य तर नसावाच, पण म्हणजे जर तो आमदार किंवा खासदार नसावा आणि असा जर व्यक्ती जर निवडून आला तर त्याचे पद ग्रहण केल्याच्या तारखेला संबंधित सभागृहातील आपली जागा रिक्त केली असं मान्य करावं लागतं. ओके, सेकंड कंडिशन काय असती किंवा सेकंड जे शर्त आहे त्यामध्ये आहे की कोणतेही अन्य लाभाचे पद हे राष्ट्रपती धारण करू शकत नाहीयेत. म्हणजे राष्ट्रपती पद त्यांना भेटले आता आणि त्यांना ते कुठलेही असं पद नाही घेऊ शकत की ज्यांच्यातून त्यांना थोडा प्रॉफिट होईल. ओके, म्हणजे लाभाचं पद त्यांना दुसरं काही धारण नाही करता येणार. आणि राष्ट्रपती ज्यावेळेस राष्ट्रपती भवनमध्ये राहतात तर त्याचा वापर करत असताना त्यांना एकही रुपया द्यायला लागत नाही. ओके, म्हणजे विनाशुल्क ते राष्ट्रपती भवनमध्ये राहू शकतात. ओके, राष्ट्रपतींचा जर पगार बघाल
तर राष्ट्रपतींचा पगार हा सध्याचा पगार हा 1.5 लाख रुपये एवढा करण्यात आलाय. 2008 नंतर ही अमाऊंट वाढली आहे. सगळ्यात पहिल्यांदा घटनेमध्ये राष्ट्रपतींचा पगार हा 10,000 रुपये इतका होता असं मेन्शन केलेलं आहे. घटनेमध्ये असं सांगितलेलं की 10,000 होता त्यावेळेस. ओके. आणि नंतर 2008 मध्ये आता सध्या तो 1.5 लाख रुपये एवढा आहे. ओके. राष्ट्रपतींचा पगाराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पदावरती असताना त्यांचा पगार कोणी सुद्धा कमी करू शकणार नाहीये. ओके. म्हणजे त्यांचा जो पगार आहे हा पदावधीच्या दरम्यान हा कमी केला जाणार नाहीये. ओके. आणि घटनेमध्ये 10,000 रुपये असं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर तो 1998 मध्ये वाढला होता, 50,000 झाला होता आणि 2008 मध्ये तो डायरेक्ट 1.5 लाख रुपये झालेला आहे. राष्ट्रपतींना रिटायरमेंट नंतर पेन्शन सुद्धा भेटते. जेवढा त्यांची लास्ट सॅलरी होती त्याच्या 50% त्यांना अमाऊंट ही पेन्शनच्या रूपाने भेटते. ओके. आणि राष्ट्रपतींना बरेच ऍडिशनल एक्सपेन्स सुद्धा भेटतात, जसं की त्यांना वेगवेगळ्या कारचे फॅसिलिटी असतील किंवा बाकीच्या बऱ्याचशा फॅसिलिटी, तर त्या फॅसिलिटी जवळपास 60,000 रुपयांच्या फॅसिलिटी त्यांना भेटत असतात. ओके. तर त्यांना 1.5 लाख रुपये तर भेटतोच सॅलरी, त्याचबरोबर 60,000 रुपये ऍडिशनल एक्सपेन्स सुद्धा भेटतो. ओके. आणि समजा एखाद्या राष्ट्रपतीचं रिटायरमेंट नंतर निधन झालं असं, तर मग काय, तर त्यांचे जो स्पाऊस असेल म्हणजे त्यांची जी बायको असेल किंवा त्यांचा नवरा, ओके, तर त्यांना महिन्याला पेन्शन भेटतच राहणार आहे. जेवढी पेन्शन राष्ट्रपतींना भेटली रिटायरमेंट नंतर त्या पेन्शनच्या 50% अमाऊंट ही त्यांच्या स्पाऊसला भेटणार आहे. ओके. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. हे आपल्या बऱ्याचशा म्हणजे बुक्समध्ये असं मेन्शन केलेलं नाहीये कुठं, तर ही एक महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. आणि जे राष्ट्रपतींचे जे स्पाऊस असतील तर यांना 12,000 रुपये अदर खर्च सुद्धा महिन्याला भेटत राहणार आहे. ओके. म्हणजे त्यांना पेन्शन म्हणजे अर्धी पेन्शन तर भेटणारच आहे, त्याचबरोबर 12,000 रुपये एक्स्ट्रा खर्च सुद्धा भेटणार आहे. ओके. तर हे सगळं कलम 59 मध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित सगळे पॉईंट मेन्शन करू शकता. ओके. आता आपण कलम 60 बघूया. कलम 60 नुसार राष्ट्रपतींच्या पदाच्या वेगवेगळ्या शपथ म्हणजे राष्ट्रपती कशी शपथ घेतात हे सगळं मेन्शन केलेलं आहे. कलम 60 मध्ये राष्ट्रपतींनी घ्यावयाची शपथ किंवा जी प्रतिज्ञा आहे ही मेन्शन केलेली आहे. ओके. तर ही शपथ जी आहे ही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासमोर किंवा त्याच्या उपस्थितीत, आणि जर समजा आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जर उपस्थित नसतील तर त्यावेळेस जे ज्येष्ठ न्यायाधीश असतील आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे, तर त्यांच्या समोर राष्ट्रपतींना शपथ घ्यावी लागते. ओके. तर हे पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा की राष्ट्रपतींना शपथ हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात, त्यांच्या समोर घ्यावी लागते. आणि जर ते त्यावेळेस उपस्थित नसतील तर सर्वोच्च न्यायालयाचे त्यावेळेस जे सगळ्यात ज्येष्ठ न्यायाधीश असतील तर त्यांच्या समोर ही राष्ट्रपतींना शपथ घ्यावी लागते. ओके. त्यांच्या जी राष्ट्रपतींची शपथ आहे याचा असा मजकूर सुरुवात त्याची अशी आहे की मी XYZ ईश्वर साक्ष शपथ घेतो किंवा गांभीर्यपूर्व प्रतिज्ञा करतो की मी भारताचा राष्ट्रपती म्हणून बाकीचे पुढं म्हणजे त्यांचे जे कार्य असतील यांना ते म्हणजे चांगल्या पद्धतीने कंप्लीट करतील असं ते शपथ जी आहे असं सगळं मेन्शन केलेलं आहे. मात्र त्याच्यामध्ये जी सुरुवात आहे ही तुम्ही लक्षात ठेवायची की मी XYZ ईश्वर साक्ष शपथ घेतो किंवा गांभीर्यपूर्व प्रतिज्ञा करतो की मी भारताचा राष्ट्रपती म्हणून. ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण कलम 61 बघू. त्याआधी थोडंसं रिवाइज करू की आपण कुठले कुठले कलम बघितले. आधी कलम 58 बघितलं, त्याच्यामध्ये राष्ट्रपती हे भारताचा नागरिक असावा अशा सगळ्या तरतुदी दिल्यात की राष्ट्रपती पदासाठी काय काय अर्हता किंवा जे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे हे सगळं सांगितले. वय 35 असावं कमीत कमी. त्यानंतर लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी निवडून येण्यास पात्र असावे. त्याचबरोबर कुठलंही लाभाचं पद त्यांच्याकडे नसावं. ओके. आधीचे राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती, राज्यपाल, त्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाचे मंत्री हे सोडून बाकीचं कुठलंही पद त्यांच्याकडे नसावं. ओके. तर हे सगळं मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे जे डिपॉझिट वगैरे आहे किंवा त्यांना किती लोकांचा पाठिंबा असावा हे आपण कलम 58 मध्ये बघितलं. राष्ट्रपतीसाठी 15,000 रुपये डिपॉझिट हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ठेवावं लागतं आणि 1/6 जर मतं त्यांना नाही भेटली तर ते डिपॉझिट जप्त होतं. ओके. त्यानंतर कलम 59 बघितलं होतं. कलम 59 नुसार राष्ट्रपतींचा जो पदाच्या ज्या शर्ती आहेत ह्या सगळ्या बघितल्या. त्यांचं सॅलरी स्ट्रक्चर बघितलं आपण. कलम 60 मध्ये त्यांची जी शपथ आहे ही बघितली. आता कलम 61 बघू. कलम 61 ही एक ऍक्च्युली महाभियोग पद्धत त्याच्यामध्ये सांगितलेली, म्हणजे राष्ट्रपतींना आपण पदावरून कसं दूर करू शकतो हे कलम 61 मध्ये सांगितलेलं आहे.
ओके, हा पण एक थोडासा एक लेंदी चॅप्टर बनतोय. मग आपण त्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस, बट ठीक आहे, आपण याला महाभियोग पद्धती आपण या लेक्चरमध्ये संपूयात. ओके, तर महाभियोग पद्धत ऍक्च्युली कशी असती, तर ही एक क्वासी ज्युडिशियल प्रोसेस आहे, म्हणजेच त्याला म्हणायचं समन्यायिक प्रक्रिया. ओके, तर महाभियोग जी पद्धत आहे ही एक समन्यायिक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये बरेचसे पॉइंट मेन्शन केलेले आहेत, की जसं की राष्ट्रपतींना जर पदावरून काढून टाकायचं असेल तर कुठले कुठले व्यक्ती ह्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतात किंवा करू शकत नाहीत, हे पहिल्यांदा आपण बघू, मग ती प्रोसिजर बघूया. ओके, तर सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे या प्रक्रियेमध्ये जी संसद आहे आपलं, त्याच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य भाग घेतात. ओके, म्हणजे इथं सुद्धा दोन्ही सभागृहांमधले इलेक्टेड जे आहेत हे भाग घेतात आणि सर्व राज्यांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य जे असतील ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात, पण ते महाभियोग प्रोसेसमध्ये भाग घेत नाहीयेत. ओके, म्हणजे आपण बघितलं की राष्ट्रपतींच्या इलेक्शन प्रोसिजरमध्ये सगळ्या राज्यांच्या, त्याचबरोबर दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये जे निर्वाचित सदस्य आहेत तिथलच्या विधानसभेचे, तर हे सदस्य निवडणुकीमध्ये भाग घेतात, मात्र ते महाभियोग प्रोसेसमध्ये म्हणजे इम्पिचमेंट प्रोसेसमध्ये भाग घेत नाहीयेत. ओके, आणि संसदेचे दोन्ही सभागृह आहेत त्याच्यामध्ये जे नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड सदस्य जे आहेत, तर हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीयेत, मात्र राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये ते भाग घेतात. ओके, तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण बघितलं होतं की राष्ट्रपतींचं जे इलेक्शन आहे याच्यामध्ये नॉमिनेटेड पर्सन वोट करू शकत नाहीयेत, मात्र महाभियोग जर प्रोसेस असेल म्हणजे आपली जी इम्पिचमेंट प्रोसेस आहे राष्ट्रपतींची, त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात. ओके, आणि सर्व राज्य, त्याचबरोबर दिल्ली, पुडुचेरी हे जे सगळे केंद्रशासित प्रदेश आहे, तर इथलचे जे विधानसभामध्ये जे म्हणजे नॉमिनेटेड सदस्य असतील किंवा विधानसभेचे जे सदस्य असतील, तर हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत आणि महाभियोग पद्धतीमध्ये या दोन्ही याच्यामध्ये भाग घेत नाहीयेत. ओके, म्हणजे विधानसभामधले तिथलचे नॉमिनेटेड असो किंवा निवडून आलेले, तर हे कुठलेच व्यक्ती हे पार्टिसिपेट करत नाहीयेत. ओके, तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण आणखीन त्यांच्याबद्दल थोडीशी डीप माहिती जाणून घेऊ. जसं की राष्ट्रपतींच्या जे आता समजा एखाद्या राष्ट्रपतींना इम्पिचमेंट प्रोसेस थ्रू काढून टाकायचं आहे, तर त्याच्यासाठी काय काय प्रोसिजर फॉलो करावी लागते. तर सगळ्यात आधी तुम्हाला एक निवेदन द्यावं लागेल किंवा एक अर्ज द्यायला लागेल, असं आपण म्हणू त्याला सरळ, की एक तुम्हाला अर्ज भरावा लागेल आणि तो सभागृहामध्ये, कुठल्याही सभागृहामध्ये म्हणजे दोन्ही सभागृहांमध्ये तो तुम्हाला पास करून घ्यायचा पहिल्यांदा. तर आपण स्टेप बाय स्टेप बघू. एकदा तर पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींना एकाच कारणावरून आपण काढून टाकू शकतो, ते म्हणजे घटनाभंग हा जर त्यांच्यावरती आरोप असेल किंवा त्यांनी जर घटनेचा भंग केला असेल तरच त्यांना आपण या महाभियोग पद्धतीने काढून टाकू शकतो. ओके, म्हणजे महाभियोग हा केवळ घटनाभंग या एकाच कारणामुळे लावता येतो. ओके, आणि घटनाभंग नेमकं काय असतं हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाहीये. ओके, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आता घटनाभंगाची जी गोष्ट आहे ही एक नेमकं कसं, तर कोणत्याही सभागृहामध्ये आपण या घटनाभंगाचा जो दोष आहे त्यांच्यावरती हा आपण लावू शकतो. कुठल्याही सभागृहामध्ये आपण तशा प्रकारचं एक अर्ज किंवा एक ऍप्लिकेशन देऊ शकतो, कुठल्याही सभागृहामध्ये. ओके, म्हणजे ते राज्यसभा असो किंवा लोकसभा असो. आणि अशा प्रकारचा जो ठराव आहे हा ऍक्च्युली हा ठराव स्वरूपात मांडावा लागतो आणि हा ठराव हा 1/4 सदस्यांनी म्हणजे त्या पर्टिक्युलर सभागृह जे असणार आहे, तर त्या पर्टिक्युलर सभागृहामध्ये एकूण जेवढे सदस्य आहेत तर एकूण सदस्य संख्येच्या 1/4 सदस्यांनी त्याच्यावरती स्वाक्षरी केली पाहिजे आणि अशी लेखी नोटीस किमान 14 दिवस आधी ही सभागृहामध्ये द्यावी लागते. ओके, म्हणजे आता 1/4 सदस्यांनी त्याच्यावरती एक स्वाक्षरी करायची, एक सही करायची, एक ऍप्लिकेशन द्यायचंय आणि ते देऊन झाल्यानंतर ते सभागृहामध्ये ज्यावेळेस आपण देणार आहे त्याच्यानंतर 14 दिवसानंतर राष्ट्रपतींना एक नोटीस जाईल. ओके, आणि असा ठराव समजा त्या सभागृहामध्ये पास झाला, त्या सभागृहामध्ये आता सध्या मांडलाय आणि पास व्हायसाठी काय करावं लागेल, तर पास व्हायसाठी एकूण त्या सभागृहाच्या सदस्य संख्येच्या 2/3 लोकांनी बहुमताने तो पारित करणे गरजेचं आहे. ओके, म्हणजे आता ऍप्लिकेशन द्यायसाठी म्हणून 1/4 सदस्यांची त्याच्यावरती स्वाक्षरी पाहिजे आणि तो पास करून घ्यायसाठी त्या सभागृहातल्या सदस्य संख्येच्या 2/3 सदस्यांनी त्याला बहुमताने पारित करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर जे दुसरं सभागृह असेल, समजा जर लोकसभेमध्ये असा ठराव पास झाला तर ते आता
तो जो ठराव असणार आहे तो पुढे राज्यसभेमध्ये जाईल. म्हणजे दुसऱ्या सभागृहामध्ये गेल्यानंतर सुद्धा हा जो दोषारोपणचा जो ऍप्लिकेशन आहे किंवा जो ठराव आहे हा तिथं सुद्धा 2/3 बहुमताने पास करणं गरजेचं आहे. ओके. आणि त्यावेळेस राष्ट्रपती स्वतः किंवा राष्ट्रपतींकडून कोणी एक थर्ड पर्सन सुद्धा त्यांची बाजू मांडू शकतो. ओके. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर राष्ट्रपतींना त्यांची बाजू मांडण्याचा हक्क सुद्धा आहे. दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा जर समजा ते बहुमताने पारित झालं, 2/3 बहुमताने जर पारित झालं, तर अशा पद्धतीने ठराव पूर्णपणे पारित झाला असं घोषित होतं आणि त्या दिवशीपासून राष्ट्रपती हे पदावरतून दूर होतात. ओके. तर तुम्हाला कळाली असेल आता ही प्रोसेस, महाभियोग पद्धत काय आहे. ओके. हे पहिल्यांदा ऍप्लिकेशन जातं एका सभागृहामध्ये. त्या ऍप्लिकेशन वरती एकूण 1/4 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या पाहिजेत. ओके. एकूण सदस्याची संख्या असणार आहे त्या पर्टिक्युलर समजा लोकसभेमध्ये, तर त्याच्या 1/4 सदस्यांची त्याच्यावरती स्वाक्षरी पाहिजे. असं लेटर हे 14 दिवसांच्या नोटीसवरती सभागृहामध्ये द्यावं लागतं. त्यानंतर ते सभागृहात जर पास करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी 2/3 बहुमताने ते पारित होणं गरजेचं आहे. म्हणजे एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमताने पारित झाल्यानंतर मग ते पुढच्या सभागृहामध्ये पास होईल. म्हणजे जर समजा लोकसभेमध्ये दिलं असेल तर राज्यसभेमध्ये पहिल्यांदा जर पास केलं असेल तर परत लोकसभेमध्ये येईल. ओके. आणि जर दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा तो आरोप सिद्ध व्हायसाठी पण तिथं सुद्धा 2/3 बहुमत गरजेचं आहे. तिथलच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 सदस्य म्हणजे 2/3 बहुमताने ते पारित होणं गरजेचं आहे. ओके. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस ते पारित होईल दोन्ही सभागृहांमधून, तर त्या दिवशीपासून राष्ट्रपती हे पदावरतून दूर होतील. ओके. आतापर्यंत आपल्या देशामध्ये विशेष करून एकदा सुद्धा अशा प्रकारचं महाभियोग पद्धत कुठल्याच राष्ट्रपतींवरती लावलेली नाहीये. आतापर्यंत ही वेळ आपल्या देशावरती कधीच आलेली नाहीये. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके. तर आता आपण व्यवस्थित ही जी पद्धती आहे ही समजून घेतलेली आहे. याच्यामधून आपण बरेचसे कलम कव्हर केलेत. राष्ट्रपतींबद्दल सगळी जी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ती कव्हर केलेली आपण. आता फक्त आपण जे राष्ट्रपतींचे इलेक्शन प्रोसिजर आहे, तर राष्ट्रपतींचे इलेक्शन प्रोसिजर कसं होतं आपण ते एका लेक्चरमध्ये कंडक्ट करू. ओके. म्हणजे आर्टिकल 55 हे आपण परत एकदा कुठल्या तरी लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. तोपर्यंत तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन ही राष्ट्रपतींबद्दल समजली आहे. आपण परत एकदा सगळे आर्टिकल रिवाइज करू. आर्टिकल 52 हे द प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्याबद्दल आहे. म्हणजे द प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेले आर्टिकल 52 मध्ये. 53 मध्ये राष्ट्रपतींकडे कार्यकारी अधिकार असेल असं सांगितलेलं आहे. म्हणजे 53 मध्ये 2 सब पॉइंट आहेत, 1 आणि 2. 1 मध्ये असं सांगितलंय की राष्ट्रपतींकडे हा जो अधिकार असणार आहे आणि 2 मध्ये असं सांगितलंय की राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे सरसेनापती असतील. ओके. म्हणजेच राष्ट्रपती हे आपल्या देशाचे पहिले नागरिक आहेत हे सुद्धा आर्टिकल 53 मध्ये सांगितलेलं आहे. आर्टिकल 54 मध्ये इलेक्शन प्रोसिजर सांगितलेली आहे. आर्टिकल 55 मध्ये म्हणजे आर्टिकल 54 मध्ये कोण कोण इलेक्शन प्रोसिजर मध्ये भाग घेऊ शकतं असं सांगितलेलं आहे. आर्टिकल 55 मध्ये इलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे. आर्टिकल 56 मध्ये त्या राष्ट्रपतींचं टेन्युअर किंवा टर्म किती दिवसाचे असणार आहे, ओके, पदाधिकार किती दिवसांचा असतो ते मेन्शन केलेलं आहे. आर्टिकल 57 मध्ये पुनर्निवडीसाठी पात्रता असते का हे मेन्शन केलेलं आहे. आर्टिकल 58 मध्ये त्या राष्ट्रपतीचं क्वालिफिकेशन म्हणजे राष्ट्रपती होण्यासाठी काय क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे हे सांगितलेलं आहे. आर्टिकल 59 मध्ये राष्ट्रपतींच्या पदाच्या शर्ती दिलेल्या आहेत. आर्टिकल 60 मध्ये राष्ट्रपतींची जी शपथ आहे ही मेन्शन केलेली आहे. जसं की त्यांनी सुप्रीम कोर्टच्या म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या समोर शपथ घ्यायची आहे. ते नसतील तर सिनियर मोस्ट जे जज असतील तर त्यांच्या समोर शपथ घ्यायची. ओके. आणि आर्टिकल 61 मध्ये राष्ट्रपतींची सगळी जी महाभियोग पद्धती मेन्शन केलेली आहे तर ती आर्टिकल 61 मध्ये आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण आर्टिकल्स व्यवस्थित बघितलेले आहेत राष्ट्रपतींबद्दल. सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित कव्हर झाली असेल इथं आणि तुमच्या व्यवस्थित नोट सुद्धा बनतील. ओके. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलंय हे कमेंट करून कळवा. आणि आपल्याला बरेच लोक सध्या म्हणजे आपल्याला तुम्हाला बघितलं असेल कमेंटमध्ये वगैरे की बरेच जण सांगतायत की सर 50,000 सबस्क्रायबर अँड ऑल होत आलेत किंवा झालेत, अशा पद्धतीच्या कमेंट आहेत. बट असं काही म्हणजे हे काही विशेष करत नाही आपण. ओके. हे तर सगळं तुमच्यासाठीच चालू आहे आणि आपलं एम एवढं किंवा इथंच थांबणं असं नाहीये. त्याच्यामुळं ही एक फार मोठी अचिव्हमेंट आहे असं बिलकुल नाहीये. आणि कम्पॅरिझन हे आपण स्वतःसोबतच करायचं असतं, दुसऱ्यांसोबत कम्पेअर कधीच करायचं नाहीये. आमचं एक जे ध्येय आहे जसं की आपलं मी तुम्हाला आधी पण सांगत आलोय की आमचं जे विजन आहे ते म्हणजे एक मराठी टू लाख मराठी एवढं आमचं विजन आहे. फार मोठं विजन आहे.
ह्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक महाराष्ट्रामधल्या सगळ्या अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचंय जे कोचिंग फीज अफोर्ड करू शकत नाहीयेत किंवा त्यांना बाकी फायनान्शियल कंडिशन्समुळे ते अभ्यास पण करत नाहीयेत किंवा इव्हन त्यांना व्हायचे अधिकारी पण ते फायनान्शियल कंडिशनमुळेच होऊ शकत नाहीयेत. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. ओके, त्याच्यामुळं जर्नी आपली काही इथंच थांबणार नाहीये. आत्ता फक्त स्टार्ट झालाय. आपण हार्डली एक 6 ते 7 महिन्यांपासून या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आहे. ओके, त्याच्यामुळे आपली ग्रोथ अशीच पुढे होतच राहणार आहे ऑब्व्हियसली. आणि तुम्ही पण तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत आपल्या चॅनलबद्दल किंवा आपल्या या एज्युकेशन प्लॅटफॉर्म बद्दल सगळीच्या सगळी माहिती पुरवू शकता. ओके, ऑलरेडी 210च्या आसपास लेक्चर्स अवेलेबल आहेत. सगळ्याच्या सगळे एक्झामच्या आधी तुम्ही व्यवस्थित रिवाइज करत जा. त्याच्यातून तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये मार्क पडतील. ओके, तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि काही हेल्प पाहिजे असेल तुम्हाला तर नक्की तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि आम्ही त्याच्याबद्दल नक्कीच प्रयत्न करू. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.